भार्गवी पाटील आपल्या समोर सादर करते शिव व्याख्यान। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाबतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, मी भार्गवी कुलदीप पाटील। मी आज तुमच्या समोर शिवरायांच्या न्यायदानावर मी एक कथा सादर करत आहे आणि माझ्या कथेचे नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय। सन 1678 शिवराय दक्षिण दिग्गज करून परतत होते। येताना वाटेत कर्नाटकातील बेलवाडी या गावात एक देसाई गडी होती। ती मावळ्यांना जिंकायचीच होती। मावळ्यांना नेतृत्व करणारा सखुजी गायकवाड नावाचा एक शूरवीर होता। झाले, मोर्चे लागले, लढाई सुरू झाली। एक छोटीशी गड जिंकायला कितीसा वेळ लागणार? मावळे लढतायत, गडीचा मालक धरतीत पण कोण लढले एवढे चिवटपणे? ती गडी लढवत होती एक स्त्री, सावित्री देसाई तिचे नाव। ती त्या धारातीत पडलेल्या गडीच्या मालकाची विधवा पत्नी होती। तीच लढवत होती गडी। ती फक्त विधवा पत्नीच नव्हती तर एका बाळाची आई सुद्धा होती। शिवरायांना मावळ्यांची विजयाची वार्ता समजली। कधी एखादा गडापाशी पोहोचतो असे झाले होते। राजे गडापाशी पोहोचले, बघतात तर काय, सखुजी तेथे नव्हते। थोड्या वेळाने सखुजी सावित्रीला कैद करून हजर झाले। सखुजी इतक्या द्वेषात आणि रागात होता की त्या रागाच्या विजयोन्मत्ताच्या भरात त्याने स्वतः जिद्दीने लढले त्या गडीच्या मालकीवर, म्हणजे सावित्रीवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। सरदारांनी व मावळ्यांनी त्याला प्रतिरोध केला, पण एका बाईची शिरभ्रष्टता झाली होती। शिवरायांना मावळ्यांची विजयाची वार्ता समजली आणि सखुजी गायकवाडांच्या कुकर्माचीही। सखुजीने सावित्रीच्या हातापायात बेटावर कुठले काय कार कोठडीत टाकले। राजे गडीत गेले, गादीवर स्थानपन्न झाले। त्यांनी सावित्रीला आणण्याचे आज्ञा दिली। सावित्रीला आणले गेले। सावित्री गांगरलेली, घाबरलेली। आता माझं कसं होणार? हा शिवाजी मला मारून टाकणार, मग माझं बाळ अनाथ होणार, मग हा क्रूर शिवाजी माझ्या बाळाला सुद्धा मारून टाकणार। किती कीर्ती ऐकली होती या शिवाजीची, पण ते सारं सारं खोटं निघालं। सारं सारं खोटं निघालं। आता हा शिवाजी माझ्या बाळाला मारून टाकणार। जर याचा सेनापती एका कैद झालेल्या बाईवर अतिप्रसंग करू शकतो, तिच्या हातापायात बेड्या टाकून तिला कार कोठडीत टाकू शकतो, तर हाताळ्याचा राजा आहे हा किती क्रूर असेल? सावित्रीचे विचारचक्र सुरू झाले। तिने महाराजांना आत्मसात घातली। महाराज, माझ्या बाळाला मारू नका महाराज। शेवटी शिवरायांच्या मुखातून सावित्रीसाठी शब्द बाहेर पडले, ताईसाहेब, ताईसाहेब। कोण म्हणालं मी तुम्हाला मारणार आहे, हे बाळाला मारणार आहे? आता मी तुम्हाला ताई म्हटलं आहे, म्हणजे हा बाळ माझा भाचा नव्हे। मी पहिल्यांदाच माझ्या भाचेला भेटतोय, त्याला काहीतरी दिलं पाहिजे। बाळाच्या दूध भातासाठी ही जिंकलेली गडी मी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चोली मागण्यांसाठी। सावित्री आश्चर्याने शिवाजीराजांकडे पाहते। शिवाजी राजांनी स्मित हास्य केले। नंतर शिवाजी राजांनी सखुजी गायकवाडांकडे नजर वळवली। सखुजीला पाहताच त्याच्या डोळ्यातून अंगारे पसरायला लागले। ते संतापाने थरथर कापायला लागले। त्यांचा हा रुद्र अवतार पाहून सखुजी गायकवाड होरपळून गेला। तो पळत जाऊन महाराजांच्या पायावर पडला। माफी द्यावी महाराज, माफी द्यावी, पुन्हा असं घडणार नाही महाराज। हे त्याचे बोलणे ऐकून शिवरायांचा अधिकच तिळपापूट उडाला। त्याने त्याला क्रोधाने दूर केले। काय सखुजी, काय केलं तुम्ही? मोगळी जुळमी सस्तेतून प्रजा मोकळी व्हावी, धर्म आणि अब्रूचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही हे स्वराज्याचे तोरण उभारले आहे, आणि तुम्ही बहिणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला? नाही सखुजी, नाही, या गुन्ह्याला क्षमा नाही। सखुजी पोटात ढासळला। या गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी। शिवरायांनी आज्ञा केली की सखुजीचे हात तोडून टाका। ज्या हाताला स्पर्श केला ते हात तोडून टाका आणि हे डोळे उघडून काढा। सखुजी पोटात ढासळला। तेवढ्यात सांडत घेतलेले परतूर आले। सखुजीला पकडण्यात आले। किंग काली पाटोपटे डोळे उघडले गेले
आणि सावित्रीला बाईजण मुक्त केलं. ज्यांनी आपल्या सरदारांनी विजय प्राप्त केला म्हणून त्याचे भरपूर कौतुक केले आणि त्याचा अक्षुण्ण गुण समजतात त्याला ताबडतोब शिक्षा प्रदान होता. हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच घडत होते आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. तर ही गोष्ट इथेच संपत नाही, तर शिवाजी राजे तिथून निघून गेल्यावरही त्यांच्या बहिणीने म्हणजे सावित्रीने दरबारच्या एका भिंतीवर शिवरायांचं शिल्प कोरून घेतलं आहे. कसं आहे बरं ते शिल्प? शिवाजी राजे गादीवर बसले आहेत. त्यांच्या हातात बाळ आहे, एका हातात दूध वाटी आहे आणि ते बाळाला भरवत आहेत. असे आहे ते शिल्प. असे होते शिवाजी महाराज, एक न्यायी राजा आणि आदर्श न्यायाधीश. मी देवाकडून फक्त एकच मागणी मागते, राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. धन्यवाद बेटा, खूप छान सादरीकरण. आणि या कलावंतांचा सन्मान प्रियंका दयानंद चोरगे वहिनी आपल्या शुभस्ते संपन्न होईल. आपण